IPLमध्ये प्लेयर्सनी मालकांना लुटलेलं आहे. मित्रांनो, करोडो रुपये घेऊन देखील हे परफॉर्म करत नाहीये. कुणी 27 कोटी घेतले, कुणी 14 कोटी घेतले, कुणी 12 कोटी घेतले, कुणी 10 कोटी घेतले, कुणी 8 कोटी घेतले. मित्रांनो, करोडो रुपये ह्यांच्यावरती या मालकांनी लावले. त्यांना विश्वास होता, की हे प्लेयर ज्याप्रमाणे डोमेस्टिक लेव्हलला खेळलेले आहेत, त्याचप्रमाणे IPLला पण खेळतील. IPL देखील डोमेस्टिक लेव्हलचाच गेम आहे. तरी देखील या प्लेयरचा जो परफॉर्मन्स आहे मित्रांनो, तेवढ्या लेव्हलचा दिसलेला नाहीये. तेवढे हे चमकलेले नाहीयेत. मित्रांनो, याच्यामध्ये जे 30,00,000ला, 20,00,000ला, 25,00,000ला जे खेळाडू घेतलेले आहेत, ते ज्याप्रमाणे चाललेले आहेत मित्रांनो, त्यांची लेव्हल जर आणि यांची लेव्हल आपण बघितली, यांचा स्कोर बघितला, ह्यांचे विकेट बघितले, तर अक्षरशः तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, की बाबा रे, ह्या मॅनेजमेंटने कुठलं एनालिटिक्स वापरून या प्लेयर्सला खरेदी केलं आणि हे आता एवढं पस्तावतात आहे, की काही-काही लोकांच्या ज्या टीम्स आहेत, त्या एलिमिनेट झालेल्या आहेत. मित्रांनो, काही-काही अजूनही संघर्ष करत आहेत आणि यामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठी बाब म्हणजे एवढे पैसे त्या IPL ऑप्शनमध्ये लावून, एवढ्या एनालिटिक्स वाचून, एवढ्या सगळ्या टेक्निकल गोष्टी बघून ते प्लेयर आपल्याकडे ओढायचा प्रयत्न त्यावेळेस यांनी केला. परंतु त्या प्लेयर्सने आता कोणत्याही प्रकारची कामगिरी या IPL 2026च्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं नाही. मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारे नावं आहेत, परंतु सर्वात मोठा मानाचा बकरा ज्याला म्हणलं जातं, तो आहे रिषभ पंत. मित्रांनो, 2 वर्ष झालं हा 27.50 कोटी रुपये म्हणजेच 27-28 कोटी रुपये हा गोखलेकडनं घेतो. म्हणजेच काय, गोखले जो आहे, तो या कंपनी या ज्या IPLचा लखनौ सुपर जायंट्सचा मालक आहे. लखनौ सुपर जायंट्सचा जो मालक आहे, तो रिषभ पंतला पैसे देतो आणि हे जे पैसे असतात, ते वार्षिक पैसे असतात. हे 3 टाईममध्ये येतात. आता 27 कोटी रुपये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, तर लिटरली मित्रांनो, त्याला एक बॉल खेळायचे देखील लाखो रुपये मिळतात आहे. कमीत कमी त्या अख्ख्या IPL सीझनमध्ये जर तो जेवढ्या प्रमाणात खेळलेला आहे, तुम्ही कॅल्क्युलेट केलं, तर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, की बाबा रे, यांच्या एवढं आयतं तर कोणच खाणार नाही. मित्रांनो, रिषभ पंतचा आपण मानूयात, की तो ॲक्सिडेंटमधनं परत आलेला आहे. तरी देखील त्याच्यावरती गोखलेने विश्वास दाखवला. त्याने 1-2 मॅचेसमध्ये त्या लेव्हलचा परफॉर्मन्स देखील दाखवला. परंतु काही-काही यंगस्टर्सवरती पण मित्रांनो त्या लेव्हलचं बिडिंग करण्यात आलं होतं, परंतु त्यांनी तेवढा चांगल्या लेव्हलचा परफॉर्मन्स दाखवलेला नाहीये. मित्रांनो, कार्तिक शर्मा नावाचा चेन्नई सुपर किंग्सचा एक बॅट्समन आहे, ज्याच्यावरती या मॅनेजमेंटने विश्वास दाखवला, की हा त्या लेव्हलचा परफॉर्मन्स दाखवलेला. परंतु याने फक्त 1 मारलेली आहे. इतर मॅचेसमध्ये हा फेल गेलेला आहे मित्रांनो. 14 कोटी रुपये याच्यावरती चेन्नई सुपर किंगने खर्च केला होता. त्याच्यासोबतच मित्रांनो, असे काही ऑलराउंडर्स यांनी घेतले होते, ते पण 12 कोटी, 13.5 कोटी रुपयाला. ते देखील फेल गेलेले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, जी RCBची टीम एक या 2026च्या IPLमध्ये स्टार म्हणून समोर आलेली आहे. तो परफॉर्मन्स आपल्याला त्यांचा दिसतोय. एक चांगलं स्टँडर्ड लेव्हलचं क्रिकेट ही RCBची टीम खेळते आहे. परंतु त्यांचा एक ऑलराउंडर आहे रोमानो शेफर्ड नावाचा. हा रोमानो शेफर्ड नावाचा ऑलराउंडर मित्रांनो, याची कामगिरी आपल्याला कुठेच दिसून येत नाही. मित्रांनो, काल मुंबई व्हर्सेस RCBची मॅच होती. या RCBच्या मॅचमध्ये मित्रांनो, RCBचा जो गळ्यात जाणारा घास होता, तो लांबवायचा प्रयत्न या माणसाने केला. कारण 11 बॉलमध्ये 4 रन मारून हा गेलेला आहे. मित्रांनो, एक इंटरनॅशनल खेळाडू आहे. हा वेस्ट इंडिज चा खेळाडू आहे. बॉलिंग ऑलराउंडर, बॅटिंग ऑलराउंडर आहे आणि याच्यावरती पण करोडो रुपये RCBने खर्च केलेले आहेत. हा बैल फक्त खुंटीला बांधून ठेवलेला आहे. हा परफॉर्मन्स काहीच देत नाही. एक लक्षात ठेवा मित्रांनो, भुवनेश्वर कुमार, ज्याला 1.5 ते 2 कोटी रुपयाला RCBने खरेदी केला, तो भुवनेश्वर कुमार या मॅचमध्ये स्टार बनला. 4 विकेट घेतले आणि त्याच्याचमुळं RCB आज जिंकलेली आहे ती फायनलची जी मोठी मॅच होते मित्रांनो. प्लेऑफसाठी खूप संघर्ष चालू आहे तसं बघितलं तर. गुजरातसारखी टीम पुढे आलेली आहे. मित्रांनो, पंजाब तर ऑलरेडी टॉपला होती. ती आता थोडी बॅकला गेलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद, जी की मित्रांनो तडापेदार बॅटिंग त्यांची सुरू आहे. अभिषेक शर्माच्या या बॅटिंग स्किल्समुळं हेड चांगला परफॉर्म करत आहे आणि यामध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं, तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा रोमानो शेपर्ड, ज्याने कामगिरी चांगली करायला पाहिजे, तो प्रत्येक मॅचमध्ये या RCBच्या फॅन्सकडनं शिव्या खातोय. या लोकांकडनं शिव्या खातोय कारण यांची कामगिरीच नाही. मित्रांनो, जितेश शर्मा जरी तुम्ही बघितलंय, जितेश शर्मा पण एवढे पैसे 10 ते 12 कोटी रुपयाच्या रेंजमध्ये त्याला पैसे देण्यात आले. रिटर्न द्यायला होता RCBने आणि तरी देखील जितेश शर्माचा परफॉर्मन्स आपल्याला काहीच दिसत नाही. मित्रांनो, हे एक फेल्युअर आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे फेल्युअर
पैसे इन्व्हेस्टमेंट केल्यावरती यांच्या हातामध्ये लागलेलं. आधी हे प्लेयर खूप चांगलं खेळत होते, त्यामुळे यांच्यावरती विश्वास टाकला होता. परंतु हे प्लेयर आता गणतात आहे. अक्षरशः त्यांना बॉलिंग फेस करता येत नाही आणि एकीकडे मित्रांनो खूप असे मोठे-मोठे प्लेयर्स आहेत. अजून जर तुमच्यासमोर जर नावं आणली, तर मुंबई इंडियन्सला जरी बघितलं, तरी सूर्यकुमार यादव त्याचा काहीही परफॉर्मन्स नाही. हा तो कॅप्टन आहे. आधी आपल्या याचा कॅप्टन होता, भारताचा कॅप्टन होता. परंतु या वर्षीच्या आय-पी-एलच्या सीझनमध्ये त्याचा परफॉर्म नाहीये. मित्रांनो सध्यामध्ये जर तुम्ही मुंबई इंडियन्सचा विचार केला, बुमराह देखील ज्या धारदार लेव्हलला बुमराह आधी बॉलिंग करायचा, त्या लेव्हलची बॉलिंग बुमराहची दिसत नाहीये. सर्वात महत्त्वाचं हार्दिक पांड्या पण मित्रांनो, हार्दिकला एवढे पैसे देऊन बाहेरच्या टीममध्ये ह्यांनी बोलवून घेतलं. त्याला एवढे पैसे दिले, त्याने कॅप्टन्सीमध्ये दाखवलं नाही त्याप्रमाणेच कॅप्टन्सी त्याने केली नाही. एवढे पैसे त्यांनी घेऊन सुद्धा मित्रांनो चांगला परफॉर्मन्स त्याने दिलेला नाहीये आणि एवढंच नव्हे आता 2 ते 3 मॅच स्वतःहून तो ड्रॉप झालाय. याच्यावरून तुम्ही विचार करा मित्रांनो, त्यांचं तर वेगळंच सिनारिओ चालू आहे. त्यामुळे की टीम एलिमिनेट झालेली आहे. कोलकाता नाईट रायडर्स चांगल्या प्रकारचं नेतृत्व नाही आहे. अजिंक्य रहाणे आम्ही मान्य करतो. त्याच्या हातामध्ये सोन्याची कटोरी दिलेली आहे, परंतु त्याला टीम मॅनेज करता येत नाही. क्लासिक प्लेयर आहेत, खूप असे एकदम स्ट्राँग कॅन्डिडेट्स आहेत त्या टीम्समध्ये, तरी देखील त्या रहाणेला ती टीम हँडल करता येत नाही. हे झालं मित्रांनो इथपर्यंत. सर्वात महत्त्वाची बाब जे स्वस्तामध्ये विकत घेतलेले प्लेयर्स आहेत, ते आता स्टार झालेले आहेत. मित्रांनो एवढा काय म्हणतात त्यांची बॅटिंग बघितली आणि त्यांचं परफॉर्मन्स बघितला तर टॉप क्लास परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे. मित्रांनो उर्विल पटेलचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. उर्विल पटेल जो 30 लाखाला रिटर्न झालेला प्लेयर आहे. अक्षरशः 13 बॉल फास्टेस्ट 50 यांनी मारले. 6 शिवाय हा बॅट्समन बोलत नाही. एक क्लासिक टॅलेंट आपल्याला लाभलेलं आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, जर दुसऱ्या टीममध्ये जर तुम्ही बघितलं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैभव सूर्यवंशी मित्रांनो, 1 ते ₹1.5 कोटी रुपयामध्ये विकत घेण्यात आलेला प्लेयर. ह्यांना हे एवढ्या कमी पैशामध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स यांनी केलेला आहे. जे टॅलेंट आहे, त्यांचं टॅलेंट त्यांनी दाखवलेलं आहे आणि यामध्ये जे बॉलर्स आहेत चेन्नईचे मित्रांनो, त्यात कंबोज असेल, मित्रांनो ह्या कंबोजने आता हा पर्पल कॅपच्या लिस्टमध्ये सेकंड नंबरला आहे. भुवनेश्वर कुमार हा अव्वल स्थानी आहे. हे कमी पैशामध्ये चांगलं परफॉर्म करणारे प्लेयर्स मित्रांनो आणि हे एकीकडे जर तुम्ही विचार केला, तर हे फदेचे करोडो रुपये घेतात आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला नाही. आता लोकं म्हणतील, की त्यांचा जे टाईम आहे तो खराब चाललेला आहे, परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही. परंतु तुमच्यावरती ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्या टीमचा भरोसा असतो, त्या फॅन्सचा भरोसा असतो आणि त्या फॅनचा भरोसा जिंकायचं काम तुमच्याकडे असतं. परंतु तुम्ही अशा लेव्हलचा परफॉर्मन्स दाखवल्यावरती तुमची नाराजगी कुठेतरी दिसून येते. नक्कीच मित्रांनो, आणखीन खूप सारे प्लेयर्स आहेत ज्याचे नाव आपण घेऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं यांच्या इन्व्हेस्टमेंटवरती यांना जेवढे पैसे लावलेले आहेत, हे बरोबर आहेत का? हे आता आउट ऑफ फॉर्ममध्ये आहेत म्हणून ह्यांना ट्रोल केलं जात आहे का? काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.